आता बातमी आहे सतीश उर्फ खोक्या भोसले संदर्भातली। बीड पोलिसांनी सतीश उर्फ खोक्या भोसलेचा ताबा घेतला। प्रयागराजच्या एअरपोर्ट पोलीस ठाण्यातून बीड पोलिसांनी खोक्याचा ताबा घेतला। दरम्यान सतीश उर्फ खोक्या भोसलेला आज प्रयागराज न्यायालयात हजर केलं जाणार आहे। सतीश भोसलेला प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे। सतीश उर्फ खोक्या भोसलेला बीड पोलिसांनी ताब्यात घेतलं। बीडवरून गेलेल्या पोलीस पथकाने खोक्याला प्रयागराजच्या एअरपोर्ट पोलिसांकडून ताब्यात घेतलं। सतीश उर्फ खोक्या भोसलेला आज प्रयागराज न्यायालयासमोर हजर केलं जाणार। न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांडची मागणी केली जाणार। ट्रान्झिट रिमांड घेऊन खोक्या भोसलेला बीडला आणलं जाणार। बीडमधील शिरूर न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मागितली जाणार। आजच खोक्याला बीडमध्ये आणलं जाणार। मुंबई किंवा संभाजीनगर विमानतळावर आणण्याची शक्यता। आज सायंकाळपर्यंत खोक्या भोसलेला बीड जिल्ह्यात आणलं जाणार। उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये खोक्या भोसलेला बेड्या ठोकण्यात आल्या। बीड पोलीस आणि उत्तर पोलिसांची संयुक्त कारवाई। व्हिडिओ व्हायरल झाल्यावर सतीश उर्फ खोक्या भोसले शिरूर कासारमधून फरार झाला। अटकेच्या भीतीनं खोक्या भोसले शिरूर कासार सोडून सुरुवातीला पुण्यात गेला। पुणे शहर ग्रामीण हद्दीत खोक्या भोसले एक दिवस मुक्कामी होता। पुण्यानंतर खोक्या अहिल्यानगरमध्ये गेला आणि तिथंही त्यानं एक दिवस मुक्काम केला। अहिल्यानगरमध्ये खोक्या भोसलेनं TV9 मराठीला मुलाखत दिली। या मुलाखतीनंतर खोक्या भोसलेला पकडण्यासाठी बीड पोलीस अहिल्यानगरमध्ये आले। मात्र खोक्या भोसलेनं पुन्हा पोलिसांना गुंगारा देत छत्रपती संभाजीनगर गाठलं। छत्रपती संभाजीनगरच्या एका तारांकित हॉटेलमध्ये दुसऱ्याच्या नावानं रूम बुक करून त्यानं मुक्काम केला। छत्रपती संभाजीनगर नंतर खोक्याचा ठाव ठिकाणा लागला तो थेट प्रयागराजमध्ये। खोक्या भोसले ट्रॅव्हल्सनं प्रयागराजला गेल्याची माहिती समोर आली आहे। बीडचे SP नवनीत कौवत यांनी प्रयागराज SPंना फोन करून खोक्याचे डिटेल्स पाठवले। प्रयागराजमध्ये खोक्या उतरताच विमानतळ पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या।